छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अवमानजनक वक्तव्य करून बाबासाहेबांचा अपमान केला, त्याचबरोबर आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या जातील असे आक्षेपार्ह विधान केले. त्याबद्दल जाहीर निषेध नोंदवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना मागणी आहे की त्यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बोधिसत्व ईश्वरत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अवमान केलेला आहे त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातर्फे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यातर्फे या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे। एवढं सांगायचं म्हणजे आम्ही या मोर्चाचं परमिशन पण मागायला गेलतो। आम्हाला फक्त इन्व्हाइट दिलेलं आहे, म्हणजे ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हेच कळेना। कारण ज्या अमित शहा तडीपार जो की या भारत देशाचा गृहमंत्री आहे आणि त्यानंच संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न ज्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व जगामध्ये एकच नेता आहे की ज्याची सर्व जगामध्ये जयंती निघते आणि विद्वतेचं जे की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे। आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही जीव गेला तरी चालेल, पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिखित राज्यघटना लिहिलेली आहे या सर्व देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। पण या अमित शहा आणि मोदी बीजेपी सरकारला धडा शिकवण्यासाठी सर्व बहुजनवादी संगठनातर्फे आज रस्त्यावर आंदोलन होता है। बाबा साहेब अम्बेडकर का फैशन बोले, ये फैशन नहीं है, ये हमारा जो है तो फैशन है। डॉक्टर बाबा साहेब हमारा जो है तो स्वाभिमान है और हम जो है तो पहले भी नाम लेते थे, आज भी नाम लेंगे और इंशाल्लाह जब तक इस दुनिया में जब तक हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब का नाम लेंगे, क्योंकि उनके वजह से हमको जो है तो समानता का अधिकार मिला, न्याय मिला। आज जो हम आपके सामने यहाँ पर बोल रहे हैं, फ्रीडम के साथ जो है तो बात कर रहे हैं, ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन का जो है तो कलम 19 भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब के संविधान ने हमको दिया है। इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का हम गुणगान करते हैं, करते आए हैं और करते रहेंगे इंशाअल्लाह। अमित शहा यांनी देशाची माफी मागावी असं निवेदन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना ही मागणी करण्यात आली। जन्मतला न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरहून।